Uh, okay, welcome to AV number 4, part number 4. Let us start with brainstorming activity. Expand the idea inherent in the following proverbs. तर या म्हणींमध्ये त्या ठिकाणी नेमकी कोणती संकल्पना त्या ठिकाणी लपलेली आहे त्या संकल्पनेचा आपल्याला त्या ठिकाणी वाढवायची आहे संकल्पना किंवा तिचा पॅरेग्राफ बनवायचा आहे की नेमकं काय लेखकाला म्हणायचं आहे या म्हणीमधनं. पहिलं आहे नंबर 1, अ बॅड वर्कमॅन ब्लेम्स हिज टूल्स. वर्कमॅनचा अर्थ आहे कारागीर. तर एखादा कारागीर जो आहे तो आपल्या हाताळ्यांना दोष देतो, आपले टूल्स जे असतात, हत्यारं जे असतात त्यांना दोष देतो, म्हणजेच नाचता येईना अंगण वाकडे असं त्याला म्हणतात. तर ह्या ठिकाणी आपण बघूया आपल्याला त्याचं काय एक्सपंड करता येईल. तर आपण या ठिकाणी त्याचं विस्तृतीकरण जे आहे ते आपण बघूया. नेमकं एक्सपेन्शन जे आहे ते कशा पद्धतीने त्या ठिकाणी आलेलं आहे. तर दिस प्रोव्हर्ब इज अन युजफुल गाईड इन प्रॅक्टिकल लाईफ. तर प्रॅक्टिकल लाईफमध्ये जर विचार केला तर ही म्हण अतिशय उपयोगाची आहे. इट हॅज बीन जनरली फाउंड दॅट अन इनकॉम्पिटंट पर्सन ऑलवेज ग्रम्बल. तर असं दिसतं की ज्या व्यक्तीमध्ये त्या ठिकाणी कला नसते किंवा जी व्यक्ती पारंगत नसते ती कायम त्या ठिकाणी तक्रार करत असते, काहीतरी कंप्लेंट करत असते. इफ अ स्टुडंट डज नॉट डू वेल इन एक्झामिनेशन, जर एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षेमध्ये चांगलं यश मिळालं नाही, ही ऑर शी समटाईम्स टेक्स अँड इझी रिसोर्ट टू ब्लेम गेम दॅट द क्वेश्चन पेपर इज टफ. तर या पद्धतीने तो एक ब्लेम गेम खेळतो. जर त्या ठिकाणी परीक्षा त्याला नीट गेली नाही तर तो म्हणतो की त्या ठिकाणी क्वेश्चन पेपर टफ होता, प्रश्नपत्रिका अवघड होती, अशा पद्धतीचा ब्लेम गेम तो करतो. द पर्सन नेवर ॲडमिट्स दॅट द प्रिपरेशन हॅज नॉट बीन एबल अप टू द मार्क. कधीही तो मान्य करत नाही की त्याची तयारी झाली नव्हती. ऑन द अदर साइड, अ सिन्सिअर अँड गुड वर्कमॅन नेवर ट्राईज टू फाइंड एक्सक्युजेस फॉर हिज मिडिओकर ऑर बॅड परफॉर्मन्स. आणि त्याउलट जर बघितलं तर त्या ठिकाणी जो एक अतिशय प्रामाणिक माणूस असतो किंवा प्रामाणिक कारागीर असतो तो कधीही पळवाटा शोधत नाही, तो प्रामाणिकपणे आपलं काम करतो. ही प्रॉबेबली थिंग्स ग्रम्बलिंग इज अ कन्फेशन ऑफ हिज पर्सनल विकनेसेस. तर तो काय मासा विचार करतो की तक्रार करणं म्हणजे त्या ठिकाणी आपल्या ज्या उणिवा आहेत त्या उणिवा आपण त्या ठिकाणी दाखवत असतो. डिफिकल्टीज आर पार्ट्स अँड पार्सल ऑफ आवर लाईव्ज. आणि म्हणून त्याने असं म्हटलं आहे की हे बघा, शेवटी अडचणी ज्या असतात त्या जीवनाचा अविभाज्य अंग आहे. अँड वी हॅव टू लर्न टू ओव्हरकम बाय पुटिंग आवर बेस्ट फूट फॉरवर्ड रादर दॅन फाइंडिंग फॉल्ट विथ अदर्स. तर इतरांकरता दोष काढण्यापेक्षा आपण पुढे चाललं पाहिजे. ऑर मे बी अनफेवरेबल सिच्युएशन, वाईट परिस्थिती असेल तिला आपण त्या ठिकाणी ओलांडलं पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे. इट इज बेटर टू फाइंड आउट द रिझन फॉर द परफॉर्मन्स विच इज नॉट अप टू द मार्क. तर त्या ठिकाणी एक चांगलं कारण शोधून त्या ठिकाणी आपण आपला परफॉर्मन्स त्या ठिकाणी सुधारवायला पाहिजे. वन हॅज टू फाइंड आउट द रिमेडी फॉर द शॉर्टकमिंग्स. आपल्या ज्या उणिवा असतील किंवा वैगुण्य असतील त्याच्यावर आपण उपाय शोधू शकतो. अँड टू नीड टू हॅव फेथ ऑन वन्स ओन सेल्फ टू रेज द बार ऑफ हिज एक्झिक्युशन. तर आपल्या स्वतःवरचा विश्वास जो आहे तो वाढवणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. आणि तक्रार न करता त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी जो तक्रार करतो तो त्याला येत नाही असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. इफ द टूल्स आर बॅड दे कॅन बी मेंडेड. जर त्या ठिकाणी खरंच त्या ठिकाणी हातारे तुमचे चुकत असतील, हातारे बरोबर नसतील, तर त्या ठिकाणी आपण ते दुरुस्त करू शकतो. नॉट बाय क्रम्बलिंग बट बाय रिमूव्हिंग द डिफेक्ट्स. पण तक्रार करून त्या ठिकाणी होईल का, त्या दुरुस्ती कशी करता येईल असं आपण बघितलं पाहिजे. अ गुड वर्कमॅन डज एक्झॅक्टली दॅट अँड डज नॉट वेस्ट टाईम कंप्लेनिंग. तर चांगला कारागीर जो आहे तो या पद्धतीने कधीही तक्रार करत नाही, तर तो तक्रार न करता तो आपलं काम चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करत असतो. पेशन्स अँड पर्सिव्हरन्स कॅन फेच डेफिनेट रिवॉर्ड्स. सगळ्यात महत्त्वाचं संयम आणि चिकाटी जी आहे ती आपल्याला यश मिळवून देत असते. एव्हरीथिंग इज पॉसिबल टू अचीव फॉर अ सिन्सिअर वर्कर व्हेअर ॲज ऑल थिंग्ज आर इम्पॉसिबल फॉर अ लेझी पर्सन. तर जो सिन्सिअर आहे, जो प्रामाणिक आहे, त्याला कुठली गोष्ट त्या ठिकाणी सहज साध्य असते. पण जो आळशी आहे, ज्याला करायचंच नाही आहे, तो कुठलेही कारण सांगू शकतो. हू इज ऑलवेज ऑन द लुक आउट फॉर अ स्केपगोट टू बिअर द ब्लेम ऑफ हिज ओन फेल्युअर. आणि अशा पद्धतीने अपयशाला अनेक त्या ठिकाणी वाटा असतात. त्या अपयशाची धनी आपण होतो. तर कारणं न सांगता त्या ठिकाणी जर आपण काम केलं ते निश्चितच त्या ठिकाणी आपल्याला एक समाधान जे आहे ते मिळत असतं. तर अशा पद्धतीने आपण ही जी संकल्पना आहे तिला आपण वाढवलं किंवा तिचा एक पॅरेग्राफ जो आहे तो आपण तयार केला. त्यानंतर पुढची जी म्हण आहे, वन शुड ईट टू लिव्ह नॉट लिव्ह टू ईट. तर वन शुड ईट टू लिव्ह, एखाद्याने जगण्यासाठी खावं, खाण्यासाठी जगू नये. वन शुड ईट टू लिव्ह नॉट लिव्ह टू ईट. म्हणजे ईट टू लिव्ह जगण्यासाठी खावं
खाण्यासाठी जगू नये असं म्हणतात. तर जगण्यासाठी खायला पाहिजे का खायच करायची? तर या बाबतीत त्या ठिकाणी आपण लिहू शकतो. वी ऑल हॅव हर्ड द प्रोव्हर्ब हेल्थ इज वेल्थ. आपण सगळ्यांनी एक म्हण ऐकलेली आहे की आरोग्य हेच संपत्ती असते. अ साऊंड माइंड कॅन ओनली एक्झिस्ट इन अ साऊंड बॉडी. तर चांगलं मन जे आहे ते चांगल्या शरीरामध्ये वास करतं. इफ यू आर हेल्दी वी कॅन हँडल एनी सिच्युएशन इन लाईफ. जर आपण हेल्दी असू, आपण जर निरोगी असू, तर आपण त्या ठिकाणी कुठली परिस्थिती आपण नीटपणे सांभाळू शकतो. इटिंग प्लेज अ मेजर रोल इन मेंटेनिंग अ पर्सन्स हेल्थ. आणि कुठलंही खाणं जे असतं ते माणसाच्या आयुष्यात आपला एक चांगला रोल त्या ठिकाणी अदा करत असतं. द इटिंग हॅबिट्स डिपेंड ऑन ओन डिस्क्रिप्शन. आणि कुठल्याही खाण्याच्या सवयी ज्या आहेत त्या आपल्या स्वतःच्या त्या ठिकाणी स्वतःवर अवलंबून असतात. इफ वी आर कॉन्शियस अबाउट द डिसिजन व्हेअर टू स्टॉप. पण फक्त आपण एकच बघितलं पाहिजे की आपण कुठे थांबायचं आहे खाताना, किती खायचं. दिस फार अँड नो फार्दर वी कॅन अवॉइड मेनी क्रिटिकल कंडिशन्स ऑफ लाईफ विथ अ हेल्दी बॉडी. चांगलं शरीर जर असेल तर आपण अनेक प्रकारच्या ज्या क्रिटिकल सिच्युएशन्स असतात, नाजूक परिस्थिती आहे, तिला आपण सामोरं जाऊ शकतो. दॅट इज द बिगेस्ट वेल्दी एनी पर्सन कॅन हॅव. आणि हे सगळ्यात मोठी त्याची ती वेल्थ आहे, बिगेस्ट वेल्थ एनी पर्सन कॅन. तर आपली तब्येत ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे. बट वन नीड्स अ स्ट्रॉंग विल पॉवर नॉट टू लिव्ह जस्ट टू इट. पण सगळ्यात महत्त्वाची एक चांगली विल पॉवर, इच्छाशक्ती ठेवायला पाहिजे की आपण खाण्यासाठी काही जन्माला आलेलं नाही आहे, फक्त जगायचं आहे म्हणून आपण खातो आहे, खाण्यासाठी जन्माला आलेलो आहोत का? द टेम्पटेशन्स आर स्प्रेड ऑल अराउंड अस. आपल्या सभोवताली अनेक प्रकारची मोह आहे, अनेक प्रकारची टेम्पटेशन्स आहेत. सम पीपल हॅव द हॅबिट ऑफ इटिंग टू देअर हर्ट्स कंटेंट. काही लोकांना इतकी सवय असते की अगदी यथेच्छ ते खातात, यथेच्छ भोजन करतात. अँड कन्सोलिंग देमसेल्स सेइंग दॅट इट इज जस्ट वन डे ओनली. आणि अजून स्वतःला म्हणतात की नाही, आजच्याच दिवस मला एवढं खायचं आहे. बट दे आर ग्रीडी इनफ टू फॉरगेट देअर प्रॉमिस इझिली ॲट द साईट ऑफ माउथ वॉटरिंग डिशेस अँड कंटिन्यू देअर हिज थेरी ऑफ लिव्हिंग टू इट. आणि आणि असं प्रत्येक वेळा ते करत असतात. आणि एखादी तोंडाला पाणी सुटणारा एखादा खाद्यपदार्थ आला की ते त्याच्यावर ताव मारतात. आणि या पद्धतीने ते विसरतात की त्या ठिकाणी आपल्याला फक्त जगण्यासाठी खायचं आहे, खाण्यासाठी जगायचं नाही आहे. ॲपरेंटली टू सम पीपल द इटिंग हॅबिट्स डू नॉट नीड टू बी गिवन सो मच इम्पॉर्टन्स. काही लोक त्या ठिकाणी आपल्या खायच्या सवयीला त्या ठिकाणी महत्त्व देत नाही. बिकॉज दे फील दॅट द मॉडर्न टेक्नॉलॉजीज यूज इन द जिम्स विल कॉम्पन्सेट फॉर द लॉस ऑफ ओव्हर इटिंग. कारण त्यांना असं वाटतं की त्या ठिकाणी अलीकडचे जे आधुनिक तंत्रज्ञान आलेलं आहे, जिम वगैरे जे आहेत, त्या ठिकाणी आपण आपली एनर्जी त्या ठिकाणी कमी करू शकतो, एनर्जी बर्न करू शकतो. वर्क हार्ड इन द जिम अँड यू कॅन ईट एनिथिंग. तर तुम्ही कितीही खा आणि जिममध्ये घाम गाळा, असा काही लोकांचा फंडा असतो. सो आफ्टर कमिंग आउट ऑफ द जिम दे कन्झ्युम अ बिग मग ऑफ कोल्ड कॉफी विथ क्रीम फ्रॉम अ रेप्युटेड कॉफी शॉप अँड डू नॉट फील गिल्टी अबाउट इट. आणि म्हणून त्या ठिकाणी जिम झाल्यानंतर ते भरपूर खातात, यथेच्छ त्या ठिकाणी भोजन करतात. नॉट ओनली होम कुक डिलिशियस फूड बट ऑल सॉर्ट्स ऑफ जंक फूड आर इन्क्लुडेड इन देअर लिस्ट ऑफ फूड. फक्त घरातलंच अन्न आहे, तर जंक फूड ज्याला आपण वडा असेल, समोसे असतील, भेळ पाणीपुरी असेल, हे जंक फूड आहे ते खातात. फूड इज इसेन्शियल फॉर वन सर्वायवल. तर अन्न हे आपल्या जगण्यासाठी आवश्यक असतं. बट एक्सेस ऑफ एनिथिंग इज बॅड. पण अशा पद्धतीने जास्तीचं खाणं हे चांगलं नसतं. इट इज नॉट अबाउट रिस्ट्रिक्शन्स ओनली, इट इज अबाउट हाऊ वन कॅन बॅलन्स अँड एन्जॉय द फूड. पण त्या ठिकाणी एक बॅलन्स ठेवला पाहिजे की म्हणजे अति खाणं आणि मसनात जाणं असं म्हणतात, की किती खावं, तर खाण्यासाठी त्या ठिकाणी जगू नका, जगण्यासाठी खा, हे अतिशय महत्त्वाचं आहे. पुढे आहे, इफ विंटर कम्स कॅन स्प्रिंग बी फार बिहाइंड. पुढचं एक जी प्रोव्हर्ब आहे, इफ विंटर कम्स कॅन स्प्रिंग बी फार बिहाइंड. जर हिवाळा आलाच आहे तर त्या ठिकाणी त्यानंतरचा वसंत जो आहे तो फुलणार आहे, असं शैली ह्या लेखकाने, आपल्या कवीने म्हटलेलं आहे. जर म्हणजे दिवस बसून राहत नसतात, की कुठलाही दिवस बसून राहत नसता, आलेल्या अडचणी ज्या आहेत त्या सॉल्व होतात, प्रॉब्लेम संपत असतात आणि पुन्हा नवीन त्या ठिकाणी एक आशावाद जो आहे तो जन्माला येत असतो, असं त्यांना म्हणायचं आहे. तर याच्यावर त्या ठिकाणी त्याने दिलेलं आहे, थिंक पॉझिटिव्ह अँड लिव्ह हॅप्पी. तर असं आनंदी राहा आणि आनंदी विचार करा. सेलिब्रेट लाईफ आयडियली दिस शुड बी द मोटो ऑफ अ पर्सन्स लाईफ. आणि आपला जीवन जो आहे तो एक उत्सव आहे, त्या उत्सवासारखं त्या ठिकाणी आपण त्याला जगायचं आहे जीवनाला. बट हाऊ मेनी ऑफ अस हॉनेस्टली फॉलो दिस मोटो. पण किती लोक त्या ठिकाणी याला फॉलो करतात की आनंदी राहणं हे किती लोकांना आवडतं. लाईफ इंडीड इज ब्युटिफुल बट इट डज नॉट मूव्ह इन अ स्ट्रेट लाईन. पण जीवन हे असं सरळ मार्गे कधीच नसतं. देर हॅज टू बी अप्स अँड डाऊन. तर कुठल्याही जीवनामध्ये अप्स अँड डाऊन असतात, त्या ठिकाणी यश अपयश असतं.
तर आपण त्याला स्वीकारलं पाहिजे. बोथ दीज अप्स अँड ॲज वेल ॲज डाऊन्स हॅव समथिंग टू टीच अस. आणि कुठलंही जे अडचणी असतात, समस्या असतात, त्या जाण्यासाठी आलेल्या असतात. As P.B. Shelley said, if winter comes, can spring be far behind? There are These are the natural courses of life. One has to follow the other as one season follows the other. तर एकामागून एक हे जात असतं, येत असतं. तर अडचणी जात असतात आणि पुन्हा एकदा सुखाचा काळ येत असतो. तर एक सीझन जातो, त्याच्यामागे दुसरा सीझन त्या ठिकाणी येतो. काळ कधी बसून राहत नाही. लाईफ हॅज प्रॉब्लेम अँड एव्हरी प्रॉब्लेम इज बाउंड टू हॅव सम सोल्युशन्स इफ वी कॅन ट्राय टू सी द ब्रायटर साईड. तर जीवनामध्ये प्रॉब्लेम असतात, अडचणी असतात, पण त्याची जर एक चांगली प्रकाशमय बाजू जर आपण बघितली ते त्याचे फायदे आपल्याला मिळू शकतात. नो वन मेक्स अ लॉक विदाऊट अ की. तर त्या ठिकाणी असं कधी होत नाही की कुलपाला चावी नसते. तर प्रत्येक कुलपाला काहीतरी चावी असते. दॅट इज वाय गॉड ओन गिव्ह यू युअर प्रॉब्लेम विदाऊट सोल्युशन. त्यामुळे त्या ठिकाणी देवाने त्या ठिकाणी जे समस्या दिलेल्या आहेत त्या प्रत्येक समस्येला त्या ठिकाणी एक उत्तर आहे. इन गॉड्स ओन वर्ल्ड अल्सो इफ सिव्हिअर विंटर क्रिएट्स डिफिकल्टीज. जर ह्या हिवाळ्याने काही अडचणी तयार केल्या असतील, ही हॅज केप्ट द स्प्रिंग रेडी टू ब्रिंग स्माईल ऑन द फेसेस ऑफ दोज हू फेस द डिफिकल्ट सिच्युएशन ब्रेवली. तर नंतरच्या कालखंडात एक चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचं काम तो करतो. म्हणजे जरी अडचणी असतील तर त्या अडचणी संपणाऱ्या असतात आणि उद्याला त्या ठिकाणी एक आशा जी आहे ती जन्माला येत असते. विंटर बिईंग द सिम्बॉल ऑफ डिस्ट्रक्शन हिअर. या ठिकाणी हिवाळा जो आहे तो विध्वंस किंवा नुकसान दाखवण्याचं काम करतो आहे. अँड स्प्रिंग विल ब्रिंग विथ इट अबुंडन्स एव्हरीवेअर. आणि वसंत ऋतू जो आहे तो एक आशावाद जो आहे, ऑप्टिमिझम जो आहे तो दाखवण्याचं काम करतो आहे. Our duty is to maintain our patience and wait with hope for welcoming the good days because at the end of every tunnel there is light. आपलं काम एकच आहे की त्या ठिकाणी आशेने वाट बघणं आणि प्रत्येक बोगद्याच्या शेवटी त्या ठिकाणी लाईट येत असतो. नाईट फॉलोज डे. शेवटी रात्रीच्या पश्चात दिवस येत असतो. दॅट इज ऑल्सो गॉड्स डिझाईन. आणि हे सुद्धा देवाचंच त्या ठिकाणी एक प्रकारचं डिझाईन आहे. इफ वी क्रम्बल विथ द प्रेशर ऑफ फ्रस्ट्रेशन अँड मेक आवर सेल्स फटिक, हाऊ विल वी एन्जॉय द ब्राईटनेस ऑफ द डे. जर आपण आपल्याच निराशेमध्ये, आपल्याच निराशात जर आपण राहत असतो तर त्या ठिकाणी जीवनाचा आनंद आपण कसा लुटू. तर त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं आहे, अडचणी ह्या जाणाऱ्या असतात, फक्त थोडा आपला पेशन्स ठेवा, टॉलरन्स ठेवा आणि आपण पुढे जाऊ शकतो. त्यानंतर ब्युटी इज ट्रूथ, ट्रूथ इज ब्युटी हे एक प्रोव्हर्ब आहे. तर सौंदर्य हे सत्य आहे आणि सत्य हे सुंदर आहे. तर हे एक त्याने म्हणलेली आहे. नंतर आहे फुल्स रश इन वेअर एंजल्स फिअर टू ट्रेड. तर फुल्स रश इन वेअर एंजल्स फिअर टू ट्रेड. अलेक्झांडर पोप जो आहे तर म्हणतात की या ठिकाणी म्हटलं एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. तर सगळ्यात महत्त्वाचा अनुभव हा सगळ्यात चांगला गुरु असतो आणि अनुभव असेल तर त्या ठिकाणी काहीही आपण करू शकतो असं त्याला म्हणायचं आहे. तर अशा काही 2 संकल्पना या ठिकाणी अजून आलेल्या आहेत. आणि पुढे A2मध्ये आलेला आहे कम्प्लीट द टेब्युलर कॉलम्स टू स्पेसिफाय डूज अँड डोंट्स असोसिएटेड विथ एक्सपेन्शन ऑफ आयडियाज. तर काय करायचं आणि काय करायचं नाही ते या ठिकाणी सांगा. तर कुठलीही संकल्पना ज्या वेळेला तिला वाढवायचं असेल, तिला मोठं करायचं असेल त्यावेळेला काय करायला पाहिजे. तर बिगिन इम्प्रेसिव्हली. तर त्याचा एक चांगली सुरुवात करा. सगळ्यात महत्त्वाचं डू नॉट गो ऑफ ट्रॅक. तर विषय सोडून भरकटू नका, विषय सोडून जाऊ नका असं त्याने म्हटलेलं आहे. सेकंड, यूज क्लिअर सिम्बॉलिझम. एक चांगली प्रतिकात्मकता जी आहे ती वापरा. फोकस ऑन वर्ड्स अँड एक्सप्रेशन. त्या ठिकाणी शब्द आणि वाक्यांश जो आहे त्याच्यावर त्या ठिकाणी भर द्या. शुड बी युनिटी अँड क्लॅरिटी ऑफ थॉट्स. त्या ठिकाणी एक भाषा आणि विचारांचं एक स्वच्छता, विचारांची स्पष्टता त्या ठिकाणी पाहिजे. हे करायला पाहिजे. त्यानंतर डू नॉट रिमूव्ह टॉपिक सेंटेन्स. वाक्याचं जे वाक्य त्या ठिकाणी जे आहे, जी प्रोवर्ब आहे, ज्याच्यावर बोलायचं, ज्याच्यावर लिहायचं आहे तर ते वाक्य सोडू नका. डू नॉट ॲड इररिलेव्हंट पॉईंट्स. त्या ठिकाणी जे असंबंधित पॉईंट्स आहेत, असंबंधित मुद्दे आहेत त्यांना ॲड करू नका. डोंट यूज टू मेनी आयडियाज. जास्त संकल्पना ज्या आहेत त्यांना ॲड करू नका. त्यांच्यात जास्त संकल्पनाला भर टाकू नका असं त्याने म्हटलं आहे. तर अशा पद्धतीने एखादी संकल्पना आपण कशी वाढवू शकतो ते आपण ह्या टॉपिकमध्ये शिकलेलो आहे. एक्सप्लेनेशन ऑफ आयडियाज जे आहे ते या पद्धतीने आपण पूर्ण केलेलं आहे. तर इथे आपण थांबूया आणि पुढच्या टॉपिककडे आपण वळूया. थँक्यू.